दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये भाड्याने कार घेऊन ती परस्पर विकून फसवणूक आणि जबरी चोरी करणाऱ्या 2 भामट्यांना अखेर अटक करण्यात गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ला यश आले आहे. तब्बल 1.5 वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलाय. सातपूर येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक सुनील निकम यांची होंडा सिटी कार भाड्याने घेऊन आरोपी प्रमोद मारुती पाटील आणि हेमंत उर्फ गणेश गोसावी यांनी गाडी परत न करता तिची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा अंबड युनिट 3 च्या पथकाने कामटवाडा सिडको परिसरात सापळा रचून प्रमोद पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पंचवटीतील चंद्राई हॉटेल परिसरातून त्याचा साथीदार हेमंत गोसावी याला ही अटक करण्यात आली. दरम्यान आरोपी हेमंत गोसावी याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि फसवणुकीचे आणखी 2 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट 3 च्या पथकाने केली आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.